नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुमच्या खरोखर ह्या प्रेमापोटी आज 8,000 सबस्क्राईब माझे पूर्ण झाले आणि एक चांगल्या प्रकारे तुम्ही माझ्या व्हिडिओला प्रतिसाद देत असल्यामुळं जेवढं काय माझ्याकडं कायद्याचं नॉलेज आहे, फुल ना फुली पाकळी, ते तुमच्यावर पोहोचवण्याचं मी जितकं होईल तेवढं काम करण्याचा प्रयत्न करत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये फार महत्त्वाची गोष्ट आपण पाहणार आहोत. ज्यावेळी वादी कोर्टामध्ये दावा दाखल करतो त्यावेळी वादी हा प्रतिवादी काही म्हणजे ज्यांच्यावर केस करायची आहे त्यांना प्रतिवादी केलं जातं आणि आपण केस करतो आपल्याला वादी समजण्यात येतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे वादी आणि प्रतिवादी यांची साक्ष होत असते. साक्ष होत असताना महत्त्वाची गोष्ट आहे, कोर्टाच्या सामोरे कसं जायचं साक्ष देताना किंवा प्रतिवादीचे जे वकील असतात ते आपली साक्ष घेत असताना पहिला पुरावा, प्रथम पुरावा म्हटला जातो तो आपण वादीचा होतो आणि त्यानंतर जी वादीची साक्ष असते त्या साक्षीला आपण कायदेशीररित्या कोणत्या प्रकारे समोर गेल्यानंतर आपण एक प्रश्नाची उत्तरं व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीने देऊन आपण आपली केस आपल्या बाजूनं चांगल्या पद्धतीनं करून घेऊ शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रामाणिकपणे जर कोर्टामध्ये केस दाखल केलेले असेल, जर आपल्यावर अन्याय होत असेल आणि आपण कोर्टामध्ये केस दाखल केलेली असेल आणि समजा तुम्ही प्रामाणिक आहात, तुमची कागदपत्रे व्यवस्थित आहेत, पण तुमच्या साक्ष देताना जर तुम्ही गडबडून गेला, भीती मनामध्ये निर्माण होऊन काहीतरी चुकीच्या प्रश्नाची उत्तरं गोंधळून जर दिली तर ह्याचा परिणाम तुमच्या केसवर होऊ शकतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच बघणार आहोत की कोर्टामध्ये तुम्ही साक्ष देत असताना कोणकोणती काळजी घेतली पाहिजे आणि कोणकोणत्या गोष्टीची आपण तयारी केली पाहिजे. साक्ष कोर्टामध्ये देत असताना मित्रांनो त्याचा सराव आपण घरामध्ये केला पाहिजे. जे तुमचे वकील आहेत त्यांच्याकडे फोन करून तुम्ही आधी 2 दिवस किंवा आधी 8 दिवस त्यांच्याशी तुमच्या साक्षीबद्दल दावा दाखल करतानाच तुम्ही थोडीफार चर्चा केली पाहिजे. अचानक काय होते, पक्षकारांचं उद्या साक्ष आहे, उद्या तारीख आहे आणि तुमची साक्ष घेतली जाणार म्हटलं जातं आणि वकील साहेब तुम्हाला सांगत असतात की जे काय दावा पण दाखल केला आहे तो वाचून या आणि तुम्ही साक्ष द्या. आणि कोर्टासमोर जर पक्षकार नवीनच कोर्टाची पायरी चढलेला असेल तर अशावेळी कोर्टामध्ये साक्ष देत असताना पहिल्यांदाच आयुष्यामध्ये कोर्टाची पायरी पक्षकार चढत असतात आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर आता नवीन बिल्डिंगा झालेत, नवीन ऑनलाईन सिस्टीम वगैरे सगळे झाल्या आणि पक्षकार जर जुन्या विचारसरणीचे किंवा कधी कोर्टाची पायरी न चढणारे असतील, कारण पोलीस स्टेशन, कोर्ट कचेरी ही कधी जीवनात सहजासहजी येत नसतं, काही कारणास्तव येत असतं आणि जर कोर्टाची पायरी पहिल्यांदा जर चढायची पाळी पक्षकारांना आली तर पहिल्यांदा कोर्टाची पायरी चढायची म्हटल्यानंतर मनामध्ये फार भीती निर्माण झालेली असते आणि आपली बाजू खऱ्याची, सत्याची असून प्रामाणिकपणाची असून सुद्धा कोर्टामध्ये भीत जायची पाळी येत असते, कारण आपण कधी अशाही पायरी चढलेलो नसतो. आणि त्याचवेळी ह्या 2 पायऱ्या फार कोणत्या, एक दवाखान्याची आणि कोर्टाची, माणसानं म्हटलं जातं की या 2 पायऱ्या कधी चढू नये, पण चढायची जर वेळ आली तर तिथं मग आपण मागं थांबू नये असं माझं प्रामाणिक काम होत आहे. चढायचीच पाळी येते ना तर प्रामाणिकपणे चांगल्या पद्धतीनं व्यवस्थित आपण भीती कोणत्याही मनामध्ये न घेता ही जर पायरी चढला तर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खंबीर होऊ शकता. त्याच पद्धतीनं तुम्ही तुमची जी कोर्टातली केस आहे ती पायरी चढत असताना तुम्ही जीवनामध्ये तुमच्या वेल सेटल व्यवस्थित राहू शकता आणि तुम्ही तुमच्या बाजूनं तुमची केस करून घेऊ शकता. तुमच्या मनामध्ये जो आत्मविश्वास आहे, कोर्टाची पायरी चढतानाच सुरुवातीनंच तुम्ही ठरवून जा की ही माझी केस आहे, मी प्रामाणिकपणे लढा लावलेला आहे आणि प्रामाणिक आणि सत्याची बाजू ही कधीही उगवतेच मित्रांनो. त्यामुळं तुम्ही कोर्टामध्ये जात असताना मनामध्ये कोणतंही भीती, टेन्शन, दडपण काहीही मनामध्ये बाळगू नका. तुम्ही प्रामाणिक असता, फक्त तेवढंच लक्षात ठेवा की मी प्रामाणिक आहे, मला माझी केस जिंकायची आहे. त्या पद्धतीनं जर तुम्ही मनाची तयार करून गेला तर अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या प्रश्नाची साक्ष देताना उत्तर देऊ शकता. काय होतं आहे, कधी आपण पायरी चढल्या नसतो, कोर्टामध्ये जातो, थोडंसं भीती वाटते. त्याच्या आधी तुम्ही काय करा, जाताना पाण्याची बाटली घेऊन जावा किंवा कोर्टामध्ये पाणी असतं, पाणी वगैरे प्या, फ्रेश वगैरे व्हा. फ्रेश झाल्यानंतर तुम्ही आधी तुमच्या वकिलांच्याकडं तयार करून घेतलेली असतील. त्यानंतर कोर्टामध्ये तुम्ही
जे कटकरा असतो म्हणतात किंवा साक्ष देण्याची जी जागा असते कोर्टामधली, तिथं उभारल्यानंतर आपण समोर जजकडे बघत असतो, बाहेर पोलीससुद्धा असतात, आत पुढचे वकील वगैरे बसतात, दुसरे वकील वगैरे बसलेले असतात, पक्षकार बसलेले असतात आणि आपल्या फार मोठं मानसिक दडपण येत असतं, भीती निर्माण होते, वाटत असते. बरोबर असून सुद्धा आपल्या मनानं कुठली चुकीची उत्तर जातील का ह्याचं प्रेशर असतं. तर मित्रांनो, जे काही न्यायाधीश असतील, वकील असतील, त्याबरोबर खाली पक्षकार जर असतील, तर हे सगळी माणसं असतात हे फक्त त्यावेळी लक्षात ठेवा आणि मनामध्ये एकच विचार ठेवा, माझी केस प्रामाणिक आहे आणि मी प्रामाणिकपणे प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे. अशा पद्धतीनं तुम्ही आधी तयारी करून जा. मित्रांनो, ज्यावेळी कोर्टामध्ये जाताय त्यावेळी तुमच्या वकिलांच्याकडून जे काही तुम्ही दावा दाखल केला असेल त्या दाव्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, जो दावा दाखल केला आहे तो दावा तुम्ही एक म्हणता 5 वेळा तरी वाचला पाहिजे. ज्यावेळी कोर्टाची पायरी चढत असताना महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, एकदा वाचल्यानंतर कायदा समजत नाही, अनेक वेळा कायदा वाचावा लागतो, त्याच्याशिवाय कायदा समजून येत नाही. त्यामुळे तुमची जरी स्वतःची केस जरी असेल तर जो दाखल केलेला दावा आहे आणि त्यामध्ये जी कायद्याची भाषा आहे ती थोडीशी किचकट आणि न समजणारी असते. त्यामुळं प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तुम्ही देत असताना तुमचा दावा हा तुम्ही 4 ते 5 वेळा वाचणं गरजेचं आहे. ही पहिली महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यावेळी तुम्ही दावा दाखल करताय त्यावेळी प्रतिवादींची कैफियत आलेली असते. कैफियत म्हणजे म्हणणं आलेलं असतं. ते म्हणणं तुम्ही घेऊन त्याच्या नकला काढून किंवा तुम्हाला एक प्रत मिळाली असते, त्या कैफियतची किंवा म्हणण्याचे तुम्ही एक म्हणता 5 ते 7 वेळा वाचन करणं गरजेचं आहे. तुम्ही तुमचा दावा दाखल करताना तुम्ही कोणती बाजू मांडली, प्रतिवादीनं तुमच्या म्हणण्याला नेमकं काय म्हणणं दिलं आणि त्यामध्ये निगेटिव्ह पॉईंट कुठे आहेत, तुम्ही काय म्हणायचं आहे ते काय म्हणत नाहीत, तुम्ही म्हणलेली बाजू कशी चुकीची आहे आणि त्याची आपली बाजू कशी बरोबर आहे, हे तुम्हाला मुद्दा समजून येणं फार गरजेचं आहे. एक लक्षात घ्या, तुमची दिलेली वादीची जे काय दावा असेल आणि प्रतिवादीची कैफियत म्हणजे म्हणणं, ह्या दोन्हीची तुलना करून तुम्हाला पुढचे प्रतिवादीचे वकील हे प्रश्न विचारत असतात आणि प्रश्न विचारताना पहिली लक्षात गोष्ट घ्या, सरळ जरी प्रश्न असला तर प्रतिवादीचा वकील हा तुम्हाला फिरवून फिरवून गोल करून तुम्ही कसं त्यांच्या तावडीत प्रश्नाच्या गावल अशा पद्धतीनं तुम्हाला ते प्रश्न विचारणार. हे तुमच्या वकिलांकडे आधी तुम्ही समजावून घ्या, म्हणजे तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही. महत्त्वाची गोष्ट, आता तुम्ही ज्यावेळी दावा कोर्टामध्ये दाखल केलेला असता त्यावेळी महत्त्वाचे म्हणजे जे काय तुम्ही दावा मिळकतीचं वर्णन केलेलं असतं त्यामध्ये पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे 7-12 पत्र किंवा सिटी सर्व्हे नंबर किंवा जे काय प्रॉपर्टी कार्ड तुम्ही कोर्टामध्ये हजर केलं असतं त्या प्रॉपर्टी कार्डचा नंबर माहिती पाहिजे, खाते नंबर माहिती पाहिजे किंवा जो गट नंबर तुमचा असेल दावा मिळकतीचा त्याला गट नंबर माहिती पाहिजे. त्या गट नंबरमध्ये इतर जी काही तुमची मिळकत आहे त्या मिळकत किती गुंठ्याची आहे ह्याचं स्पेसिफिक तुम्हाला उत्तर येणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्ही वाटपाचा दावा दाखल केलेला असेल तर त्यामध्ये सहहिस्सेदार किती आहेत, कोण काय करते ह्याची इत्थंभूत माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे. ती जमीन कुठून आली, तुमच्याकडे कशी आली, वडिलार्जित आहे, वाडवडिलार्जित आहे का, इनाम मिळालेलं आहे का, कोणत्या प्रकारची जमीन आहे आणि त्या कोणत्या प्रकारच्या जमिनीबद्दल तुम्ही दावा खेळत आहात ह्याची तुम्हाला 1949 पासून कमीत कमी सगळी माहिती पाहिजे. त्या जमिनीच्या संदर्भात कोणकोणत्या आतापर्यंत केसेस झाल्यात, तुमच्याकडे कोणते निकाल आलेत किंवा त्या जमिनीच्या संदर्भात किती वेळा खरेदीपत्र करून ते तुमच्याकडे जमीन खरेदी करून आली आहे किंवा वाडवडिलांची 4 पिढ्यापासून जर तुमच्याकडे जमीन आलेली असेल तर ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला इत्थंभूत माहिती मित्रांनो पाहिजे. त्याचबरोबर ज्या दावा मिळकतीसाठी तुम्ही कोर्टामध्ये साक्ष द्यावी किंवा तुम्ही वादी असाल तर त्या दावा मिळकतीच्या 4 सीमा पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर हे माहिती पाहिजे. परत ते जर घर मिळकत असेल तर ते किती स्क्वेअर फूट आहे, 1 मजली आहे, 2 मजली आहे, 3 मजली आहे, साधी आहे का सिमेंटची आहे, हीची संपूर्ण माहिती पाहिजे. त्याच पद्धतीनं जर तुम्ही शेत मिळकत असेल तर त्या शेत मिळकतीचं पूर्वेला कोण आहे, पश्चिमेला कोण शेतकरी आहे, उत्तरेला शेतकरी कोण आहे, दक्षिणाला कोण शेतकरी आहे, हीची संपूर्ण तुम्हाला माहिती पाहिजे. तरच त्या शेत मिळकतीमध्ये कोणकोणतं तुम्ही पीक घेत आहे किंवा त्यामध्ये विहीर आहे का, तलाव आहे का, कुठं डबरा मारलेला आहे का,
अशा पद्धतीचं संपूर्ण त्या शेत मिळकतीचं संपूर्ण वर्णन चारी दिशेस हे तुम्हाला मित्रांनो पाहिजे. त्या शेत मिळकतीच्या शेजारी कुठून रस्ता गेलेला आहे, कोणत्या बाजून रस्ता गेलेला आहे, कोणत्या बाजून अतिक्रमण झालं आहे, अतिक्रमणाचा दावा असेल तर कोणत्या बाजून पूर्वेने झाला आहे, पश्चिमेनं झाला आहे, किती फुटाचा अंदाजे झाला आहे, हे तुम्हाला सांगता येणं फार गरजेचं आहे मित्रांनो. त्याच पद्धतीनं महत्त्वाची पुढची गोष्ट आहे, ज्यावेळी तुम्ही 10 मिळकतीच्या वर्णनावर तिथवर तुम्हाला माहिती मिळाल्यानंतर त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा येतो तुमची वंशावळ. जर तुम्ही वाटपाचा दावा घरगुती दाखल केलेला असेल तर तुम्हाला तुमच्या पंजोबापासून, आजोबा मी म्हणत नाही, पंजोबापासून तुम्हाला माहिती पाहिजे. तुमचे पंजोबा कोण होते, त्यांना मुलं किती होती, तुमचे आजोबा कोण होते, त्यांना किती मुलं होती, आजोबांना तुमचे वडील आणि बहिणी किती, भाऊ किती, ही किती होती, त्यानंतर तुमची ती मिळकत तुमच्याकडे कशी आली, ही संपूर्ण वंशवेळ तुम्हाला, वंशावळ तुम्हाला सगळी माहिती असणं गरजेचं आहे. नाहीतर आयत्या वेळी तो चुलत भाऊ होता, चुलत भावाचा कोण होता मला माहिती, अशा पद्धतीनं जर चुकीची उत्तरं तुम्ही दिली असाल तर तुम्ही तुमच्या केसवर परिणाम करून घेऊ शकता. ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी मित्रांनो ह्यामध्ये बघितल्या जातात. समजा तुम्ही प्रतिवादी असाल आणि कोर्टामध्ये दावा दाखल केला असेल तर वादीचा दावा काय आहे आणि तुम्ही काय कैफियत दिल्या, त्या पद्धतीनं तुम्ही अशाच पद्धतीनं जरी प्रतिवादी असाल तर अशा पद्धतीनं तुम्ही चांगल्या पद्धतीनं तयार करून गेला पाहिजे. त्याचबरोबर महत्त्वाचा पुढचा मुद्दा येतो आहे, ज्यावेळी प्रतिवादीचे वकील, तुम्ही वादी असं समजा आणि साक्ष द्यायला आहे, प्रतिवादीचे वकील तुम्हाला प्रश्न विचारत असताना तुम्ही जज साहेब, वकील कोण आहेत, पक्षकार कोण तिथं कोर्टात बसल्यात, इकडं कुणीकडेही लक्ष देऊ नका. फक्त जज साहेबांच्याकडे बघत एक प्रामाणिकपणे तुम्ही फक्त जे काय प्रश्न विचारले जातात, तुम्हाला जे काय प्रश्न विचारले जातात, फक्त तुम्ही दोघंच कोर्टामध्ये आहे आणि मस्तपैकी कुठंतरी शांत ठिकाणी उभारल्याने ते पुढची व्यक्ती तुम्हाला प्रश्न विचारायत, आजूबाजूला कोण आहे, वातावरण थोडंसं लूज करून घ्या, पुढची व्यक्ती प्रश्न विचारते त्या प्रश्नावर तुम्ही 100% कॉन्सन्ट्रेट करा आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित सामंजस्यपणानं कमी आवाजात देण्याचा प्रयत्न करा. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, समोरच्या वकिलानं जर एखादा प्रश्न विचारला आणि तो तुम्हाला प्रश्न समजत नसेल तर तुम्ही पुन्हा त्यांना विचारा, वकील साहेब मला हा प्रश्न समजलेला नाही, तुम्ही परत विचारा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जरी 10 वेळा म्हटला असा की मला प्रश्न समजलेला नाही, मला जरासं याचं अर्थ व्यवस्थित सांगा, तर तुम्हाला 10 वेळा विचारण्याचा अधिकार आहे. जोपर्यंत तुम्हाला प्रश्न व्यवस्थित कळत नाही तोपर्यंत त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ नका. चुकीचा प्रश्न परत कसं विचारायचं म्हणून तुम्ही जर चुकीचं उत्तर दिलं असा तर त्याचा परिणाम तुमच्या केसवर होऊ शकतो. समजा तुम्हाला प्रश्न नीट नाही समजला तर प्रश्न परत एकदा विचारा, अनेक कितीतरी वेळा विचारा, पण तुम्हाला तुमचा तो हक्क आणि अधिकार आहे. काही प्रश्न असे असतात की वकील साहेबांना तुम्हाला विचारायचे असतात वेगळे प्रश्न आणि त्याच्या भोवत्याचे जे आधी प्रश्न असतात ते तुमच्याकडे काढून घेण्याचा प्रयत्न करून मेन प्रश्न तुम्हाला अडकण्यासाठी फिरून फिरून अचानक विचारला जातो. अशा वेळी तुम्ही सावध असणं गरजेचं आहे आणि प्रत्येक प्रश्नाचा पूर्णपणे आपल्याला प्रत्येक पुढच्या वकिलांचा प्रश्न समजल्याशिवाय तुम्ही प्रश्नाची उत्तरं अजिबात देऊ नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही गोंधळून जाऊ नका. काही प्रश्न संभ्रम निर्माण करणारे असतात, ते संभ्रम निर्माण करून घेऊ नका. प्रश्नाचं प्रत्येक व्यवस्थित उत्तर द्या. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला काही प्रश्नाबद्दल जर शंका असतील किंवा एखादा प्रश्न तुम्हाला समजतच नाही, अशा वेळीसुद्धा तुम्ही पुढच्या वकिलांना किंवा जज साहेबाला तुम्ही म्हणू शकता, साहेब हा मला प्रश्न समजत नाही आहे, मला जरासा प्रश्न माझ्या भाषेत विचारला असा, किंवा तुमच्या वकिलांना सांगा की ह्या प्रश्न नेमका हा प्रश्न काय आहे आणि मग त्यानंतर तुम्ही तुमच्या प्रश्नाचं उत्तर व्यवस्थित देऊ शकता. घाई गडबडीत, भीतीमुळे, टेन्शनमुळं, दडपणमुळं कोणत्याही प्रश्नाचं उत्तर तुम्ही देऊ नका. थोडा वेळ थांबा. त्यामध्ये तुम्हाला उभारल्यानंतर पहिला प्रश्न विचारला, पटापटा उत्तर द्यावं लागतात असंही काही कोर्टामध्ये नाही आहे. तुम्हाला भरपूर वेळ दिला जातो आणि तुम्ही योग्य त्या प्रश्नाची योग्य उत्तरं देणं मित्रांनो फार गरजेचं आहे. त्यानंतर महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही प्रॅक्टिकल झाला पाहिजे. प्रॅक्टिकल याचा अर्थ काय, जे काय प्रश्नाची उत्तरं विचारली जातात तुम्हाला जास्तीत जास्त संपूर्ण केस तुम्हाला तुमची माहिती असणं
गरजेचं आहे. जी काही कागदपत्र तुम्ही कोर्टामध्ये हजर केलीत त्या प्रत्येक कागदाचा तुम्ही अभ्यास केला पाहिजे. जे काही पुरावे तुम्ही हजर केलेत तो प्रत्येक कागद तुम्ही वाचून समजून तुमच्या वकिलाकडे घेतला पाहिजे. आणि ज्यावेळी तुम्ही साक्ष देताय त्यावेळी काही प्रश्न तुम्हाला कागदावरून विचारले जातात. आता समजा काही प्रश्नाची उत्तरं तुम्ही नाही दिलीसा तर चालेल. समजा मोजणी मागितलेलं आहे तुम्ही आणि मोजणी अधिकाऱ्याने तिथं नकाशा हजर केलेला आहे आणि पुढच्या वकिलांनी जरी तुम्हाला विचारलं की हे नकाशावर जे स्केल आहे त्या स्केलप्रमाणे किती स्केलला किती मीटर भरतं, अशा प्रश्नाची उत्तरं तुम्ही मला माहीत नाही असं जरी दिलंसा तर काहीही हरकत नाही. केस तुमच्या बाजूने होऊ शकते. ज्या प्रश्नाशी रिलेटेड तुमचा काही संबंध नाही त्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही नाही समजत म्हणून दिलीसा तर चालेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे, प्रश्नाची उत्तरं देत असताना मित्रांनो होय किंवा नाही ह्या 2 शब्दामध्ये तुम्ही देत जा. कारण काय होतं आहे, तुम्ही जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही तुमच्या जसं आपण गावात गल्लीत बोलत असतो तसं जर त्या प्रश्नाची उत्तरं देत असता त्यावेळी तुम्ही बोलण्याच्या ओघात जे काय चुकीची माहिती देण्याची शक्यता असते, दडपणमुळे काहीतरी चुकीचं सांगण्याची गरज आहे. तर कोर्टामध्ये साक्ष देत असताना कुठल्याही प्रश्नाचं उत्तर होय, माहीत आहे, माहीत नाही किंवा नाही अशा पद्धतीनं तेवढंच मोजक्या शब्दात देणं, अक्षरमध्ये किंवा वाक्यात नव्हे, मी म्हणतो शब्दामध्ये होय, नाही, माहीत नाही, बरोबर आहे, योग्य आहे एवढंच उत्तर देणं अपेक्षित असतं. त्यानंतर त्याचं जे काय तुम्हाला सांगायचं असेल ते तुमच्या वकिलांच्याकडे ही संपूर्ण माहिती आधी तुम्ही माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अशी उलट तपासणी तुम्ही साक्ष देण्यापूर्वी तुमच्या वकिलांच्याकडं अनेक वेळा तरी करून घेणं फार महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. मित्रांनो काय होतं आहे, तिथलं वातावरण आपण दावा वाचत नाही, कोर्टामध्ये जातो, उभा राहतो आणि वकिलांना सुद्धा म्हणत असतो की त्यात काय आहे मला माहिती आहे, माझी केस आहे मला माहिती आहे. आविर्भावात कुठल्याही तुम्ही जाऊ नकोसा. जसं मुलं परीक्षेला बसतात त्या पद्धतीनं एक म्हणता 5 वेळा तुम्ही तुमचा दावा, त्यांना जोडलेली कागदपत्र, देणारे तुम्ही साक्षीदार, येणाऱ्या त्यामध्ये अडचणी याचं संपूर्ण निरसन झाल्याशिवाय तुम्ही साक्षीला उभा राहू नका. आणि साक्षीला उभा राहायच्या आधी ही तुमची तयारी मित्रांनो फार होणं गरजेचं आहे. आपण तिथं गेल्यानंतर आपल्याला माहीत नसतं की प्रतिवादीचा वकील कोणते तुम्हाला प्रश्न विचाराय. संभ्रम अवस्थेतील प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही जर गोंधळून गेला तर तुम्ही तुमची केस हारला म्हणून समजा. त्यामुळं कुठल्याही संभ्रम अवस्थेत तुम्ही राहू नका की मला सगळं येतं आहे, कोर्ट आहे, उद्या तुमच्या विरोधात जर निकाल गेला तर तुम्ही ट्रायल कोर्टमध्ये असाल, त्यानंतर जिल्हा, त्यानंतर हायकोर्ट, त्यानंतर सुप्रीम कोर्ट एवढ्या चकऱ्या माराव्या लागत असतात. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाची तयारी मी नवीन आहे अशा पद्धतीनं त्यामध्ये तुम्ही करणं आणि जास्तीत जास्त साक्ष चांगले देणं मित्रांनो फार महत्त्वाचं आहे. प्रश्नाची उत्तरं जर प्रतिवादीचा वकील तुम्हाला प्रश्नाची उत्तरं जर विचारत असेल, काही पक्षकार आम्ही बघतो कोर्टामध्ये नाही असं करत असतात. सरळ तुम्ही होय किंवा नाही असं प्रश्नाचं उत्तर कोर्टाला अपेक्षित असते. तुम्ही हूचा अर्थ माहिती आहे का नाही असा होऊ शकतो आणि चुकीचं नोंदणी त्या कोर्टामध्ये तुमची साक्षी होऊ शकते. त्यामुळं हू करणं हे बंद करणे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही होय किंवा नाही अशी महत्त्वाची प्रश्नाची उत्तरं देणं फार गरजेचं आहे. ज्यावेळी प्रतिवादीचा वकील तुम्हाला काही प्रश्न विचारत असेल त्यावेळी तुम्हाला एखाद्या प्रश्नाचं जर उत्तर येत नसेल, माहीत नसेल आणि त्या प्रश्नाचा तुमच्या दाव्याशी काय संबंध नसेल तर पूर्णपणे सांगा की मला यामध्ये काहीही माहिती नाही, मी माहिती देऊ शकत नाही. अशा पद्धतीनं तुम्ही उत्तरं दिलीसा तरीसुद्धा मित्रांनो चालत असतं. महत्त्वाची गोष्ट त्यानंतर आहे, ज्यावेळी आपण साक्ष देत असताना तुम्ही वादी तुमची जे काय तुम्ही दाखल केलेला अर्ज, कैफियत, जे काय दाखल केलेली तुमचे मिळकतीचं वर्णन असेल किंवा कारण काय घडलं असेल किंवा कोणकोणते कायदे ह्या तुमच्या दाव्याला लागत असतात किंवा तुम्ही साक्षी कुठल्या दिलेल्या आहेत, पुरावे कुठले हजर केलेले आहेत, याची इत्थंभूत माहिती आणि संपूर्ण तुम्ही चौकशी करणं गरजेचं आहे. आणि त्या पद्धतीनं जसं मुलं पेपरला बसतात त्याच्या आधी तुम्ही 8 दिवस साक्ष देताना तुम्ही तुमची तयारी मित्रांनो करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीनं जर तुम्ही कोर्टासमोर जर साक्ष दिलेसा
तर मित्रांनो, त्या संदर्भात जर तुम्हाला एखादं सायटेशन मिळालं तुमच्या वकील साहेबांच्याकडं, त्या सायटेशनमध्ये कोणकोणते तुमच्या बाजूचे तुमच्या केससारखेच निकाल आलेले आहेत, हायकोर्टाचे असतात, सुप्रीम कोर्ट असतात, तुमच्या वकील साहेबांच्याकडे 1 2 3 सायटेशन जर तुमचा दावा मोठा असेल किंवा छोटा जरी असेल तर सायटेशन घ्या आणि त्या संदर्भात तुम्ही तुमची चांगल्या पद्धतीनं तयारी करून तुम्ही परीक्षेला किंवा साक्षीला जाणं ह्या गरजेचं आहे. ह्या पद्धतीनं जर तुम्ही कोर्टामध्ये साक्ष दिलीसा, कोणतीही भीती घेऊ नका, दडपण घेऊ नका, कुणाचंही आपण तिथं काय देणं घेणं लागत नसतो. स्वतःची केस असते, त्यासाठी आपण परिश्रम घेतलेला असतात, वाडवडिलांची प्रॉपर्टी असते आणि कोणतरी हिसकावं करत असतो, कारण आपणला त्रास झाल्याशिवाय आपण कोर्टाची पायरी चढलेलं नसतो. आणि शांत मनामध्ये राग धरून साक्ष देण्याचा प्रयत्न करू नका. काही प्रश्न पुढचे वकील तुम्हाला राग येण्याच्या दृष्टिकोनातून विचारत असतात आणि रागाच्या भरात तुम्ही चुकीची काहीतरी उत्तरं दिली तर तुम्ही त्यामध्ये गावू शकता. तर एक लक्षात ठेवायचं, कोर्टामध्ये साक्ष द्याय जात असताना किंवा देत असताना तोंडामध्ये साखर ठेवा, शांतपणे बोला, डोक्यावर बर्फ ठेवा आणि एक बांधिलकी बाबा शांत आवाजात, हळू आवाजात आणि प्रत्येक प्रश्नाचा विचार करून 1 2 सेकंद 3 सेकंद मनामध्ये विचार करून त्या प्रश्नाची तुम्ही प्रॉपर उत्तरं देणं मित्रांनो फार गरजेचं आहे. आणि अशा पद्धतीनं तुम्ही जर तुमची साक्ष कोर्टामध्ये व्यवस्थितरित्या जर दिली, 100% मित्रांनो तुमचा निकाल हा तुमच्या बाजूनं लागल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या केसची तयारी करा. तुम्ही जिंकावं ही माझी कायम तुमच्या पाठीमागं एक भावप्रमाणे इच्छा असेल. मित्रांनो, जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझी विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जे काय तुमचे मित्र वगैरे किंवा कोण पै पाहुणे असतील त्यांनी जर कोर्टामध्ये साक्ष देत असतील किंवा दावा असेल तर माझा व्हिडिओ त्यांच्याबद्दल पोहोचलेला नसेल तर माझी विनंती आहे, सदरचा व्हिडिओ त्यांना शेअर करा. माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर तुमच्या मित्र पै पाहुणे कोणाचे रिलेटेड जर कोर्टामध्ये केसेस असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सांगा, लाईक करा. आणि जर काय आपल्याला शंका वगैरे असतील तर माझा फोन नंबर आहे 940 323 1100. मी कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालय इथं प्रॅक्टिस करत आहे. मला जर फोन करायचा असेल तर संध्याकाळी 5 ते संध्याकाळी 8:30 9 वाजेतर जरी केलासा, मला ज्या पद्धतीनं वेळ मिळेल तसं तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करीन. आणि अशा पद्धतीनं माझ्या चॅनलला सहकार्य करा. धन्यवाद मित्र.